दिखाई नहीं तो या तौसिफ शेंदू यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅनचा पुरस्कार। तर मोठे बंधुराज ऋतिकचे ज्यांनी ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी डेडिकेट केली आहे विश्वासला। आणि मोठा भाऊ कसा असावा सचिन तेंडुलकर यांना विचारा, अजितने सचिनच्या साठी काय मेहनत घेतली। अजूनही लग्न नाही केलं अजितने, बघा सचिन साठी ज्या पद्धतीने अजितने मेहनत घेतली। अजित तेंडुलकर भरपूर मोठ्या स्टोरी आहेत, मोठमोठ्या त्या मागच्या गोष्टी आहेत, पण त्या आपण नंतर सांगू। सध्या वळूया आपण पुढील सामन्याकडे। द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय मामनोली आणि मॉस मध्ये मॅच। मामनोलीने जिंकलाय टॉस आणि मॉसला दिलेलं आहे बॅटिंगसाठी आमंत्रण। तर बघूया मॉस की मास, मॉस इथून बॉस बनणार का? पहिल्या मॅच मध्ये मॉसने रोहन संघाला पराभूत केलं, मामनोलीने चलो शिर्डी कामा संघाला पराभूत केलं आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांसमोर होळी। आपण कॉमेडी बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, ऐकूया आवाज, पहाडी आवाज आणि एक जबरदस्त एनर्जेटिक कॉमेंट्रीसाठी ओळखले जाणारे बॉल द्या। आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि नक्कीच नेहमी ज्यांनी आमचा सन्मान केलाय आणि ज्यांच्या बरोबर आम्ही अनेकदा मॅचेस कव्हर करत असतो। सुरुवात KJBL मधून झाली त्यांच्या कॉमेंट्रीला, त्यानंतर बनेलीच्या मैदानावरती प्रथम आमची प्रत्यक्षात भेट झाली। साजिद रईची टुर्नामेंट कोण विसरेल। बनेली गाव क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे, बनेली आणि बल्याणी अशी दोन नावं त्या गावाला आहेत। आणि साजिद रईस ज्यांनी आम्हाला पहिल्यांदाच टिटवाळामध्ये संधी दिली, त्यांची बनेली प्रीमियर लीग आता संपन्न झाली। अनेक स्पर्धा बनेलीमध्ये होतात। AGR ग्राउंड जे ग्राउंड आता राहिलं नाही, त्या ग्राउंडवरती आपण भरपूर स्पर्धा कव्हर केल्या, पण कुठेतरी मार्ग मिळतो, कुठेतरी जागा मिळते। कधी कधी काही जण डोंबिवलीमध्ये आता भाड्यावरती ग्राउंड घेऊन मॅचेस भरवत आहेत, शेवटी नाईलाज आहे। आणि ज्यांचे ग्राउंड आहे ते भरपूर भाव देखील खातात भाड्यावरती भरपूर ग्राउंड आता अवेलेबल होतील आणि मैदान जर तयार केलं गावासाठी तर बघा त्याचा फायदा नंतर होतोच, असं नाही की फायदा होणार नाही फक्त खेळासाठी नाही। तर या मॅचकडे काय हवंय? बॉल बॉल नाही दिले का? बॉल पाठवा। तर बॉक्स आता इथे आलेले आहे आणि वळूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच विनोद पाटील सर, रिस्पेक्टेड कॉमेंटेटर, ज्यांचं मला सुद्धा नेहमीच मार्गदर्शन लाभतं, चांगली साथ लाभत असते। एक जबरदस्त मनमिळावू व्यक्तिमत्व असे कॉमेंटेटर आपल्या कॉमेडी बॉक्समध्ये असले की एकमेकाला अगदी चांगलं सहाय्य मिळत असतं आणि ऊर्जा प्राप्त होत असते। जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू होतोय। पहिला चेंडू, इथे मोठा फटका पूल केला, हा पॉवरफुल आहे। सक्सेसफुल होत असताना उमेश केडे सरांचं अगदी आकाशाकडे दोन्ही पण हात, आणि हा झालाय मोठा घात फिल्डिंग करणाऱ्या संघाचा, कारण बॅट्समनने केला हा षटकार ठोकलाय, सिक्सर। केलेली आहे पाहतो आपण। पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अगदी जबरदस्त बॅटिंग केली होती, जबाबदारीने खेळतोय। आणि या ठिकाणी सुद्धा पहिला चेंडू ती मदन होती, आक्रमण केलं, 6 धावा इथे उभ्या केल्या, सिक्सर लगावला आणि धावसंख्या इथे सुरू झाली आहे। नायर्न ऑफ द मार्क नारायण मांजरे, निंबोली मोस परिसरातील एक नावाजलेले क्रिकेटर असं त्यांचं नाव आहे, ख्याती आहे। 2017 आणि 2018चा आमदार चषक सुद्धा ज्यांनी गाजवलं होतं।
त्यावेळेला सुद्धा कॉमेंट करत असताना मी त्यांना आवडीने नारायण 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 असं म्हणायचो आणि तो नारा सुद्धा अगदी चहूबाजूला दुमदुमायचा. अगदी चांगले प्रेक्षक निंबोलीच्या मैदानामध्ये नेहमी येत असतात आणि त्यातला हा एक चांगला क्रिकेटर खेळतोय मोज संघाकडून नारायण मांजरे. हो ड्राईव्ह करतोय अगदी मेरिटनुसार फटके मारतोय. ऑन द कार्पेट ड्राईव्ह केला, उरपे चेंडू होता वेगाने, अगदी ऑर्थोडॉक्स मिड विकेटचा फिल्डर येईपर्यंत एक धाव समजदारीने तिथे पूर्ण केली. नॉन स्ट्राईकला आहे तो मिस्टर जितू जयराम मांजरे. चांगलं व्यक्तिमत्व जितू सुद्धा, आमचे सुद्धा चांगले मित्र बनलेत जितू जयराम मांजरे. चांगल्या जबाबदारी स्वीकारतात, चांगले बिझनेस त्यांचे सुरू आहेत आणि या ठिकाणी ते क्रिकेटसाठी वेळ सुद्धा देण्यासाठी आलेत, कारण त्यांना फार कमी वेळ असतो. ते सुद्धा आता इथे सज्ज झालेत आपल्या मोजच्या क्रिकेटच्या पटलावरती चांगलं परफॉर्मन्स करण्यासाठी. जितू आता स्ट्राईकला असेल. धावसंख्या 7 आहे 2 चेंडूंमध्ये. गोलंदाज मदन लेफ्ट अराउंड द विकेट छान पद्धतीने काढले. लॉफ्टेड आउट ड्राईव्ह होता, आपण फ्लॅशी लुक होतं फटक्यामध्ये, नजाकत होती फटक्यामध्ये जितूच्या आणि तिथे एकच धावेतील समाधान मानावं लागलं. अटॅकिंग फिल्डिंग होत असताना पाहतो पार्थ वेगाने आला, जो वाडीस लॉंग ऑफला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात असा चेडूला अगदी मस्त पद्धतीने उचललं आणि फेकी केली आहे. त्या दरम्यान दबाव टाकला दोन्ही बॅटरवरती. दोन्ही बॅटरने एक चांगले ब्रेक लावले आपल्या पायांवरती. हे संयम फार महत्वाचं असतं, कारण आक्रमकतेच्या सोबतीला संयम असं तर तुम्ही चांगल्या पारी खेळू शकता, चांगली खेळी साकार करू शकता. इथे तसंच पाहायला मिळते दोघांची समजदारी. धावसंख्या मोज संघाची बिनबाद 8 वर. हो यावेळेला चेंडू आणि लाऊड अपील केली. बॅट्समन पंचांना दर्शवतात काहीतरी त्या ठिकाणी, पण तो पंच न डगमगता तिथे आऊट देतात. नारायण लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून बाद होतोय. अगदी समोर पकडलं आणि लेग बिफोर विकेटच्या रूपाने पहिला गडी गारद होतोय मोज संघाचा नारायणच्या रूपात. धावसंख्या 8 असताना काय गोष्टीसाठी नाहीये. तर रिहान आम्हाला जोडले गेले होते स्कोरिंगसाठी, पण आता पुन्हा एकदा नयन आलेत आमच्या स्कोरिंग बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर नारायण बाद झाले. नवीन बॅट्समन, वन डाऊन बॅट्समन जातात मैदानामध्ये. तर नवीन बॅट्समन जात आहेत मैदानामध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. जगन मांजरे, जगन मगर. वा हो यावेळेला मस्त चेंडू हाताळला. टप्पा गुड लेंथ होती होता आणि टप्पा पडला तर चेंडू थोडासा उसळी घेऊन अगदी राईज झाला. फलंदाज बघा त्या ठिकाणी अगदी थोडेसे त्यांची चलबिचल झाली आहे, कारण त्यांना असं वाटतं की मला फटका मारता आला असता, परंतु काहीतरी त्यांचं चुकलं आणि कानमंत्र दिले जाऊन नॉन स्ट्रायकर बॅटरने जितूने कानमंत्र दिले. धावसंख्या इथे 8 वरती थांबली. मोज संघाची सुरुवात लाजबाब केली होती षटकार आणि नारायणने, परंतु नारायण लगेचच बाद झाले. हो यावेळेला फोर्स केलाय, छाती जवळून पूल केलाय. हा पंप पूल आहे. चेंडू जातोय 2-3 टप्प्याने 4 धावांसाठी. आपल्याला माहिती असेल की हा सामना 4 षटकांचा आहे आणि सुरुवात इथे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या चांगली म्हणू शकतो, परंतु नारायणची विकेट इथे जी प्राप्त केली ती चांगली जमेची बाजू असेल फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. जो संघ आपण पाहतोय शादिकचा मामनोली संघ आहे. मामनोली शादिक विरुद्ध मोस अशी लढत सुरू आहे. निमित्त वावलीकर चषक 20-25 ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेचा हा 3रा दिवस सुरू आहे.
नामकरण इथे विधी पार पाडला आमच्या 12 खेळाडूकडून. ते म्हणतात की सर आता आई गावदेवी नाव घ्या, मामनोलीचं काही प्रॉब्लेम नाही, चला गावदेवी माते की जय. हो, या वेळेवर पिच चेंडूला ड्राईव्ह केलाय जितूने. मिड ऑफ नाही त्या ठिकाणी पाहिलं आणि लॉंग ऑफला ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑन वेगाने आलाय, फेकी करतो विकेट किपरकडे, तितकाच वेग धारण केलं जितूने. अगदी जीत लिया ये रनिंग बिटवीन द विकेट का परफॉर्मन्स. मस्त पद्धतीने रनिंग दोघांनी दाखवली. टाळा इथे वासतान देसाळ खेळाडू कक्षामध्ये जल्लोष, कारण धावा येत आहेत, विकेट पतन झालं तरी सुद्धा धावा थांबून चालणार नाहीये. धावसंख्या 14 वर आहे, 14 ऑन द बोर्ड. एक गडी बाद नारायण मांजरे. जितून सूत्र हातात घेतात आपल्या संघाची, घ्यावीच लागतील. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, वाईडिस लॉंग ऑफला पुन्हा एकदा 2 धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. नॉन स्ट्रायकरला फेकी करे पण नॉन स्ट्रायकर पोहोचला सुद्धा वेगाने मिस्टर जगन मगर. वा, छान. अगदी लागोपाठच्या 2 चेंडू मध्ये तेच तरारीत बॅटिंग सुरू झाली आहे. चांगली रनिंग दाखवत आहेत दोन्ही पण. दोघांचा चांगला तालमेल आहे. बॉट आणि बॅलचं चांगलं मिडलिंग होते. चांगले प्रॅक्टिस करताना वाटतात आम्हाला जितीन मांजरे, जितीन जयराम मांजरे. चांगलं व्यक्तिमत्व, अगदी दोस्ती त्या दुनियेतला राजा माणूस असा व्यक्ती आहे. मोजचे सर्व क्रिकेटर अगदी अगदी सुस्वभावाचे आहेत. आमच्या बाजूचंच गाव आहे निंबोली मोस, एकच ग्रामपंचायत. हो, यावेळेला अर्ली खेळले, चेंडू अगदी धडकलाय बहुतेक डोक्याजवळ, मानेजवळ बाउन्सर होता. टोपी उडाली पण तो तिथे धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, नशीब बलवत तर जितूचं की तिथे डायरेक्ट फेकी झाली नाही विकेट किपरकडे. पंचाचा इशारा लेग बायचा होता, कारण चेंडू तो अंगाला आदळला होता अगदी चेहऱ्याच्या जवळ. पण तो त्या जखमेला सुद्धा न जुमानता इथे जितू खेळतायत, सांगतात की मैं खेलूंगा. पंचाने विचारलं त्या ठिकाणी, बघा पंचाने किती काळजी घेत आहेत की तुला बेटा लागलं तर नाही ना, काय पाणी वगैरे मागू का. ही काळजी आमच्या वाहुलीकरांची आहे. म्हणून मगाशी उल्लेख केला की वाहुलकरांनी खूप सर्व काय दिलंय. सर्व गुण संपन्न स्पर्धा वाहुलीची पाहतोय आपण. हो, या वेळेला फटक्यामध्ये अगदी चुकी झाली आणि बॅटची कडा घेऊन स्वतः निघाले. क्या बात आहे जितू. अगदी जितूसाठी टाळ्या सुद्धा प्रेक्षक स्वतः निघाले बघा, पंचांकडे न बघता, कारण त्यांना स्वतःला माहिती होतं की माझ्या बॅटची कडा घेतलेली आहे. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. खेळाडूवृत्ती दाखवली जितूने आणि तो बाद झाला, स्वतः निघाला आणि कटआउटच्या माध्यमातून कॉट बिहाइंड इथं फलंदाज बाद होतोय. झेल टिपला ज्यांच्या नावाचा संघ आहे तो शादिक मामनोली, तो आता आई गावदेवी शादिक मामनोली असं मी त्याचं नामकरण करतोय. धावसंख्या 18 वर. हो, आल्या आल्या आडव्या बॅटचा प्रहार करायचा प्रयत्न होता. कॅप्टन स्वतः विजय गेलेत आणि विजयनी कुठल्याही प्रकारे त्या चेंडूला पाहिलं नाहीये, चेंडूच्या मेरिटला ओळखलं नाही, चेंडूला वाचलं नाहीये, फक्त अगदी बॅट हवेमध्ये फिरवली. तो प्रयत्न तिथे केला होता पण तो नशीब की बॅटची कडा नाही घेतली. चेंडू अगदी वेगाने गेला विकेट किपरकडे. गोलंदाज पार्थ इथे सक्सेसफुल षटक हाताळत असताना त्याने विकेट प्राप्त केली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यानंतर एक लेग बाय झाली होती, 2 धावा आल्या त्या, परंतु त्यानंतर विकेट इथे प्राप्त केली आणि आता एक कमबॅक करणारा चेंडू डॉट सुद्धा टाकला. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. हो, आता मात्र बॅकफुटला जाऊन पंचचा प्रयत्न होता. अगदी बॅटचं फेस ओपन केलं होतं, बॅट हॉरिझॉन्टल झोनमध्ये फिरवली होती आणि नंतर बघा डील करतात की मला हा पूल करायचा होता. असे पूल करतात म्हणजे रोहित शर्मा अगदी बेहतर पुलर आहे, वन ऑफ द बेस्ट पूल मारण्याचा जी क्षमता ठेवतो ते रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आणि जबरदस्त आता ते खेळू लागलेत सुद्धा, फॉर्ममध्ये आलेत. पण इथे मोज संघाचा फॉर्म थोडासा गेलाय, कारण नारायण बाद झाले, जितू बाद झाले. आता जगन आणि विजयवती पूर्णपणे जबाबदारी आहे. जगन आणि विजयने आता मात्र 4 चेंडू दोघांनी फेस केलेत आणि फक्त जगनने चौकार मारला. आणि आता 3 चेंडू इथे डॉट निघालेत. ते ह्या षटकामध्ये 2 डॉट आले आणि पहिल्या षटकामध्ये मदनने एक डॉट काढला. म्हणजे प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असतो, जास्त डॉट होणं सुद्धा अगदी धोकादायक असतं, नुकसानदायक असतं. तर 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 18, 2 गडी बाद टीम मोज संघाच्या. आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा गोलंदाज आपल्या नाही, मदनने पहिल्या षटक हाताळलं होतं. आता मोहन येतोय, मदन मोहन. मला वाटतं एक संगीतकार होऊन गेले ना जुने, मदन मोहर बहुतेक. अगदी मेलेडियस म्युझिक ज्यांचं असायचं. आनंद मिलिंद
लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, राम कदम, मैंने प्यार किया वाले, हम दिल दे चुके सनम वाले, मला वाटतं त्यांचं नाव आता आठवत नाही मला, परंतु हम तुम्हारे है सनम किंवा हम आपके है कौन, राम कदम. येस, आता मला आठवलं माधुरी दीक्षित आणि सबका प्रेम, समीर, हवा का झोका, सलमान खान. इथे सलमान स्टाईलने सांगतोय गोलंदाज मोहन की मैं भी हूं अगदी खान, मैं हूं ना सांगत असताना इथे शाहरुख खान स्टाईलने विकेटची प्राप्ती केली आणि इथे अजून एक धक्का लिहिला मोज संघाला. धक्का क्रमांक 3, जगन मगर बाद होतोय. अंदाज पार्थने 6 धावा दिल्या, दडपण टाकलंय, गडी बाद केला. त्यानंतर आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मोहनने सुद्धा सुरुवात केली आहे. जसं कश्यपने सुंदर परफॉर्मन्स दिलं होतं बघा. कश्यपने किती अगदी 7 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले होते, अजून काय पाहिजे होतं, परंतु त्यानंतर हाराकिरी झाली. फक्त अमनने सुरुवात जी केलेली लाजबाब होती. आता असं वाटायला लागलं की अमनवरती पूर्ण संघ अगदी अवलंबून आहे की काय. बाकी प्रत्येक फलंदाजाने हाराकिरी केली आणि तो सामना अगदी जो आलेला सामना गमावला होता, जे कमावलं ते नंतरच्या फलंदाजी गमावलं असं म्हणू शकतो आपण. अमनने अगदी त्यांची जबाबदारी पार पाडली होती, परंतु अमन अजून थांबले असते तर कदाचित बाहुली 20 संघ विजयापर्यंत पोहोचला असता. परंतु या जडतच्या गोष्टी आहेत, वेळ निघून गेल्यानंतर माणसाला सुचत असतं, कारण ठेस लागला की माणूस शहाणा होतो आणि तेव्हा शहाणपण आपल्याला सुचत असतं. या ठिकाणी हलकासा एक ड्राईव्ह केला आणि एक सिंगल प्राप्त केली राहुलने. धावसंख्या पोहोचली मोज संघाची 3 गडी बाद 19 वर. दुपारची वेळ असून सुद्धा बघा आमचे प्रेक्षक लाडके मायबाप अजूनही प्रेक्षक कक्षामध्ये बसलेले आहेत. सोमवार काही उपवास असेल, काही जेवण सुद्धा आले, खाऊन आले असतील, परंतु त्यांना ह्या क्रिकेटच्या मेजवानीने सुद्धा अगदी आनंदित केले. भूल घातलेली आहे, त्यांना मोह झालाय आणि त्यांना मोर सुद्धा आवडता येत नाहीये. आणि इथे विजय कॅप्टन लागोपाठचा तिसरा डॉट खेळतोय. कॅप्टन विजय, अपेक्षा नसते कोणाकडून अशी, असं कॅप्टननी खेळावा, परंतु नक्कीच कमबॅक करून देतील विजय, तेवढी त्यांच्याकडे क्षमता आहे. आणि ड्राईव्ह केला विजयने, बॅकफुट पंच, चेंडू ट्रॅव्हल होता वेगाने, दान करत 2 फिल्डच्या मधून सुईतून जसा धागा ओवावा चेंडू गेला दोघांमधून 4 धावांसाठी. सुंदर शॉट विजयच्या बॅटमधून. टाकला होता गोलंदाज मोहनने, चेंडूला येऊ दिलं, पॉज घेतला, बॅकफुटला गेला विजय आणि मस्त पद्धतीने अगदी कव्हर मधून चेंडूला काढलं होतं. कव्हरच्या डाव्या बाजून चेंडूला काढलं आणि डीप कव्हर मध्ये तिथे फिल्डर नसताना पॉईंटचा फिल्डर आणि लॉंगऑफचा फिल्डर येईपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या पुढे 23 वर. हो, यावेळेला आता ऑन साईडला मोठा फटका उचलण्याचा प्रयत्न होता विजयचा आणि ते पंचांकडे हातवारे करतात की हा मला वाईड मिळावा, पण तो नाही, तो वाईट नाही, तो चांगला आहे, तो वाईट नाही, तो चांगला आहे. आणि आमची चांगली मुलं येतात आमच्या बघा व्यासपरती मिस्टर इथे येतोय तो अहमर येतोय, सोबतीला हा नंबर आहे, ज्याने टी शर्ट धारण केला नंबरचा, अहमर आणि नंबर. हो, पुण्याचा चेंज ऑफ पेस, लोअर वन अगदी खिळवून ठेवले, फलंदाजाला जागे होती उभं ठेवलंय, बॅकअप हँडचा वापर केला, अगदी हलक्या हाताने फक्त चेंडूला फिंगर रोल करून सोडलं होतं. हे गोलंदाज मोहन हल्लीचे नक्कीच, आणि मोहनने ते कामगिरी केली की हल्लीचे गोलंदाज अशा प्रकारचं व्हेरिएशन करण्यामध्ये क्षमता ठेवतात. ते बरोबर व्हेरिएशन केलं. एक फक्त बॅकफुट पंच वगळता ह्या षटकामध्ये अगदी बाकीचे 5 चेंडू सुरेख हाताळले गोलंदाज मोहनने आणि पाहता पाहता 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या मोज संघाची 3 षटकाची समाप्ती, 3 गडी बाद 23. चौथी भाषा मला येत नाही. आमचे मोसवाले त्यांना माहिती आहे की कारवे सर जोक करतात. 23 धावसंख्या, 3 गडी बाद, मोज संघ 3 षटकाची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक.
प्रेक्षक धावसंख्या 23, 3 षटकं समाप्त झाली. आता हात खोलावे लागतील कारण आपल्या संघासाठी फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आता बॅटर्स विजय, कॅप्टन आणि राहुल सज्ज झालेले आहेत. 4 डॉट खेळले, 5 डॉट खेळले विजय, परंतु एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. नक्कीच हा बॅकलॉग भरून काढावा लागणार आहे आपल्या संघासाठी. परंतु आता स्ट्राईकला येतो मिस्टर राहुल. हो, परंतु नाही, अगदी अर्ली खेळतायत. कुठल्या प्रकारे चेंडूच्या गतीचा इथे वाचन करत नाहीत, गतीला रीड करत नाहीयेत, मेरिट बघत नाहीयेत आणि त्याच कारणाने जास्त डॉट इथे पाहतोय. मला नयन सांगतात की आतापर्यंत सर या इनिंगमध्ये तब्बल 8 डॉट आलेले आहेत. म्हणजे जवळपास 1.5 षटक इथे वाया घालवले, फुकट गेलंय. या लिमिटेड ओव्हर्समध्ये अशा प्रकारचे डॉट जाणं फार धोक्याचं असतं. 8 मध्ये 48 होऊ शकतात, 48. म्हणजे प्रत्येक चेंडूला किती इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स कधी कळतं नाही ना आपल्याला, जेव्हा क्रुशियल मोमेंट येतं आणि शेवटी एका चेंडूमध्ये मॅच जाते तेव्हा आपल्याला कळतं. तो मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सॉफ्ट डिसमिसल, विकेट किपर आलाय, शादिकने झेल सोडलाय. सहज सोपा झेल अवघड करून सोडला. आता इथे जीवनदान प्राप्त झाले राहुलला. एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईकला गेले ते विजय कॅप्टन. धावसंख्या 24 वर 24. मिड विकेट डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग आहे. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ वाईड इज थोडंसं. आणि बघा एक मिडल आहे, आपण म्हणू शकता की शॉर्ट कव्हरच्या अगदी मधोमध आणि डीपच्या मध्ये. पण आता ते डीप मध्ये जात आहेत मिस्टर महेश. बाकी सर्व फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये. एक लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप, एक गल्ली आहे म्हणजे बॅकवर्ड पॉईंटच्या जवळ आणि एक पॉईंट परफेक्ट घेतलेला आहे. बॉलरने ऑन साईडला एकही 30 यार्ड सर्कलमध्ये फिल्डर नाहीये, सर्व डीप मध्ये आहेत. पेट्रोलिंग करतायत पण तो विजय हा 6वा डॉट खेळतोय. पाय आपटतायत, पाय आपटून बॅट आपटून काही चालणार नाहीये. तुम्हाला इथे आता फक्त तुमचे दंड आपटावे लागतील, थाय पाय करायला लागेल, मांडी थोपाडावी लागेल आणि तुम्हाला करून दाखवायला आपल्या संघासाठी. तुम्ही पायांची हालचाल नीटशी केली पाहिजे, चेंडूला ओळखलं पाहिजे. तसं होत नाही, असं झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? बल्ले में तुफान, गेंद ऊंची उडान, उडन खटोला, विजयच्या बॅटमधून षटकार. चौकार एक षटकार, 10 धावा केल्यात पण तो 6 डॉट खेळले. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो त्या विजयने आता आक्रमकता सुरू केलेली आहे. त्याला माहिती आहे की माझी जबाबदारी आपल्या संघासाठी खूप मोठी बनते, मला सिंहाचा वाटा उचलावा लागेल. इथे मोठा फटका उचलण्याचा प्रयत्न, चेंडू ऑल द कार्पेट जातोय वेगाने मिड विकेटला. तिथे ओ माय गॉड, 2 फिल्डरांना तिथे बीट केलं, तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं. चौकार नशिबाचा. करे खुदा, मुद्दे लाख बुराचे आहे, वही होता है जो मंजुरे खुदा होता है. आणि तोच प्रयत्न इथे केला. मेहनतीच्या सोबतीला नशीब सुद्धा हरतं अशी सुद्धा प्रचिती इथे आली आहे आणि विजयने ती सुरुवात केली. धावसंख्या अगदी 34 वर. हो, यावेळेला सुद्धा पुलचा प्रयत्न होता परंतु चेंडू तिथे वेगाने गेला आणि मिस टायमिंग झाला. नॉनस्टॅकला फेकी होते, विजय तिथे पोहोचले सुरक्षित पद्धतीने. धावा मिळतायत, मोठे फटके येतात. आता सिंगल सुद्धा पहिली प्राप्त केली विजयने, ती म्हणजे 14 षटक समाप्त होता होता तिथे आपण पाहिलं की धावा झाल्या त्या 35-36चं टार्गेट. शेवटच्या चेंडूत एक सिंगल प्राप्त झाली कारण 4 षटकांचा मुकाबला आहे. 36-9.0च्या वेगाने करावे लागतील टीम आई गावदेवी शादिक 11 मामनोली संघाला. 36चं लक्ष 4 षटकांमध्ये. त्याची भरपाई केली. 2 चौकार, 1 षटकार, 15 धावांचं योगदान दिलं. पण तू जर त्या 6 मधून जर डॉट कमी असते, जरी 6 जरी असते तरी सुद्धा बघा किती फरक पडला असता. धावा 40च्या पार गेल्या असत्या आणि स्वतःला जी मोहर लागली की इथे जास्त चेंडू खेळतोय राहुल द्रविड स्टाईलने आणि ते मोहर अगदी इथे पुसली गेली असते. पण अशा गोष्टी होतात, त्याची भरपाई केली आहे. नारायण मांजरे लवकर बाद झाले, ते सुद्धा बघतात की सर सॉरी हा की आम्ही लवकर बाद झालो
कारण त्यांच्यावरती अगदी मोठी जबाबदारी असते. ते अगदी क्लासिकल प्लेअर आहेत, परंतु हरकत नाही. तुमच्याकडे आता 2 डिपार्टमेंट आहेत. बॉलिंग चांगली करा, फिल्डिंगचं चांगलं बॅकअप द्या. तुम्ही धावा इथे डिफेंड करू शकता. ती तुम्हाला इथे करामत करायची, कारण तुम्हाला जिंकायचं आहे वाहुलीकर चषक 20-25. त्यासाठी तुम्ही बॅटिंग पण चांगली केलेली आहे, बॉलिंग अजून बेस्ट करा, त्याहून बेस्ट फिल्डिंग करा, तर तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. जातो मौज संघ फिल्डिंगसाठी. आता 36चं लक्ष आहे मामनोली संघापुढे. आपण 2 मिनिटात धावांचा पाठलाग इथे सुरू होताना बघणार आहोत. वाहुली चषकाच्या निमित्ताने हा महत्वाचा सामना मोस विरुद्ध मामनोली. 2 मिनिटाचा ब्रेक. आपण डीजे कडे जाऊया. डीजे नरेश सुद्धा आम्हाला आज चांगली संगीत रजनी पेश करतायत. सर आलेले आहेत. तत्पूर्वी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया मांजली बी चा कॅप्टन आणि जय हनुमान नालिंबी चा कॅप्टन. आपण तत्पर राहा, सज्ज राहा. टॉस साठी या लगेचच. मांजरली बीचा कॅप्टन आणि जय हनुमान नालिंबीचा कॅप्टन या. आणि सामना जेव्हा धावांचा पाठलाग सुरू होईल तुम्हाला सर्वांना आनंदित करतील आमचे अगदी टॅलेंटेड वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर विनोद पाटील. भोपरचा आवाज, डोंबिवलीचा आवाज, हा आवाज आहे रतन बुवा ट्रॉफीचा. आज आपल्याला तो लाभलाय वाहुलीच्या ह्या चषकामध्ये विनोद पाटील सरांचा. धन्यवाद. जय हनुमान नालिंबी वर्सेस मांजरली बी आले दोन्ही कॅप्टन. तर लियाकत मुंडे साहेबांना विनंती करेन आपण टॉस ची प्रक्रिया पूर्ण करा. एमर एसिका लेकरच्या तो टॉस केला जाईल त्या ठिकाणी. यानंतरची मॅच द्वितीय फेरीतील द्वितीय मॅच. तर मांजरली बी वर्सेस जय हनुमान नालिंबी मध्ये टॉस होते. वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेने. 36 धावांची गरज आहे. तर टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टॉस जिंकलाय मांजरलीने. फिल्डिंग करणार आहेत. तर मांजरली बीने जिंकलेला टॉस. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी टीम नालिंबीला. वळूया 36चं टार्गेट आई गावदेवी क्रिकेट संघ मामनोलीला पूर्ण करायचंय 4 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय करणला, सलामीला महेश आणि मुकेश. मागच्या मॅचमध्ये मुकेशची बॅट तळपली. 23 धावा त्याने केल्या होत्या. त्यानंतर आपण मोस संघाचा विजय बघितला. नारायणने 37 केल्या होत्या. तिसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं मांजरली बीने विजय प्राप्त केला. 42 केले भावेशने. प्रत्येक मॅच नंतर सांघिक धावसंख्या वाढत गेली. प्रत्येक मॅच नंतर इंडिव्हिज्युअल जो स्कोर आपण बघितला मॅन ऑफ द मॅचचा तो वाढत गेला. मुकेशने 23 केल्यानंतर 37 नारायणच्या
22-42. शॉट आपले पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतो हा चौकार. धावसंख्या 4 धावफलकावरती आपण बघतोय. अकाउंट ओपन होते. मुकेश या ठिकाणी डॉट बॉल फेस केला होता, नंतर मात्र हा शॉट ऑफ लेन त्याने शफल होऊन पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर करणला माहिती आहे खराब बॉल होता, पण तो कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल पुढच्या बॉलवरती. ओर दी विकेट. ओ कट करतायत, फिल्डर आहेत पॉइंटला, पायाने चेंडू थांबवलाय. 2 धावा इथून मिळतील कारण चेंडू अडवताना थोडा उशीर झाला, पायाला लागून चेंडू समोर गेला. दुसरा फिल्डर शॉर्ट थर्डमॅनवरनं येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत या 2 धावेने धावसंख्या 6 धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर तयार. आजच्या दिवसातील 5वा सामना. एकूण 7 मॅच कव्हर करायचे आहेत. उद्या एकूण 9 मॅचेस आहेत, त्यामुळे उद्या ठीक 9 वाजता पहिला बॉल पडणं गरजेचं आहे. मला वाटतं फिल्डर थोडेसे दुखापतग्रस्त झालेले आहेत पाहायला, त्यामुळे 12th मॅन जातील सबस्टिट्यूट, हा नियम आहे. आणि 12वा खेळाडू मैदानावरती उतरेल त्या ठिकाणी त्यांच्या पायाला थोडासा क्रॅम्प आलेला आहे. कडचेंडू अडवताना फार वेगाने धावले होते आणि त्या उजव्या पायावरती पूर्णपणे तो लोड आला, त्यामुळे 12th मॅन मैदानावरती जात आहेत. या सावकाश या आणि रिलीज स्प्रे असेल तर त्याचा वापर करा. रिलीज स्प्रे थोडासा तुम्हाला रिलीफ देईल. प्रथम उपचार ज्याला आपण म्हणतो, फर्स्ट एड बॉक्स. आणि प्रथम उपचार आपण कधी करायला हवं, नंतर आपण जर दुखापत गंभीर असेल तर डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं. बॉलिंग मार्कवर करण. ओ टॉप एज, फिल्डर नाही आहे जवळपास, चेंडू शॉर्ट पॉइंटच्या अगदी समोर त्या ठिकाणी वॅकंट एरियामध्ये पडतोय. ही 1 धाव या दरम्यान येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 धावा झाल्यात. टार्गेट एकूण चेस करायचं 36 धावांचं. काल याच मैदानावरती आपण बघितलं जबरदस्त कामगिरी राहिली, ती म्हणजे मैदानावरती आपण बघितली मानुलीपाडा संघाची, ज्यांनी काल अंतिम फेरीमध्ये आपटी संघाने त्यांना पराभूत केलं उपांत्य फेरीमध्ये. 90 धावा मानुलीपाडाने केल्या होत्या, पण त्या संघाला 33 धावा करू दिल्या नाही. कालच्या दिवसात आपटी संघाने अंतिम फेरी गाठली. बॅटची एज, चेंडू गेलाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, 1 धाव या दरम्यान मिळेल. तर सिंगलच्या साहाय्याने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 8. फार मोठं टार्गेट नाही, पण 4 ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटल जरूर आहे. इथून जर विकेट्स हाती आल्या मैदानावरती मॉसच्या, तर या मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतील. हो, चांगला चेंडू होता, वेगवान होता. फलंदाजाला तो कळालाच नाही, रीड नाही करता आली ही लेंथ, आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल षटक या ठिकाणी आपण बघतोय ते पहिलं संपन्न होते. धावफलकावरती एकूण आपण बघतोय 8. टार्गेट 36चं म्हणजे अजूनही 28 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये करायचे आहेत, आणि त्या करण्यासाठी 9.33 ही धावांची आवश्यकता. किरण शिरगाणे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 3000 रुपये, पण ते जितूसाठी आहे. जितू मनोज कारवे सर, जितू दुखापतग्रस्त आणि
तो या ठिकाणी येऊन बसलेला आहे कॉमेडी बॉक्समध्ये. त्यामुळे बक्षीस लावण्यात काही अर्थ नाही. जितू जर गेला नंतर बॉलिंगसाठी तेव्हा आपण ते डिक्लेअर करू. तर किरण शिरगान यांच्याकडनं आणि बघा शीतपेय आलेले, ज्यूस आलेले, काय जबरदस्त सोय करतात भावलीकर. हा चेंडू यावेळेस मात्र मागे जातोय. धावसंख्या धावपलकावरती स्थिरावलेली. पहिलाच बॉल, रोहितचा डॉट येतोय. सुरुवात करणने केली होती डॉट बॉलने आणि त्याचप्रमाणे ही सुरुवात आपण बघतोय होताना डॉट बॉल. 8 धावा धावपलकावरती. रोहित ड्राईव्ह केला चेंडू मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण करतात. बघा काय समय सूचकता आहे दोघांकडे. सातत्याने सलामीला खेळत आहे. दोघांमधले कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. ते असणं फार गरजेचं असतं. कॉलिंग देखील खूप चांगलं देत आहेत आणि बऱ्याचदा कॉलिंग करण्याची गरज नाही. इशाऱ्यावरनंही या गोष्टी एकमेकांना त्या कळत असतात. रोहित पुन्हा एकदा हो पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. चेंडू डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 10 धावा. षटक क्रमांक दुसरं. टार्गेट या ठिकाणी 36-26 धावा अजूनही करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी रोहित शॉट आपले पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर डीप मधून येत आहेत. चेंडूला कव्हर करतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत या ठिकाणी अपील झालंय पण पंचांनी नकारार्थी मान डोलावलेली आहे. याचाच अर्थ की फलंदाज सेफ आहे, सुरक्षित आहे. पॉपिंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी बॅट लवकर ड्रॅग केली आणि बघा आमचे चुम्मा क्या बात आहे. चुम्माकडनं कोणी चुम्मा घेतलाय की त्याला दिलाय कसं नाव पडलं माहिती नाही आम्हाला. चुम्मा दिलाय का? चुम्माला चुम्मा दिलाय आणि त्याचं नाव चुम्मा ठेवलंय. ओहो यावेळेस विकेट किपरच्या हातून हात प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही. बहुतेक कॅच होती त्यामुळे ही एक्साइटमेंट आपण बघितली. विकेटची गरज आहे तर त्या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. गोलंदाजी चांगली झाली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 धावा 4 बॉलमध्ये आल्या. 2 डॉट आहेत. त्याचबरोबर 2 दुहेरी धावा आपण बघितल्यात. धावसंख्या धावपलकावरती एकूण बघता आपण 13 धावा. टार्गेट एकूण 36 आहे. 23 धावा अजूनही करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात. या ठिकाणी आपण जर बघितलं तर धावा एकूण 23. उडवलाय समोर फिल्डर पण त्याच्या डोक्यावरनं गेला चेंडू. पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर. चौकार. चौकार आलाय. गरज होती या चौकाराची कारण 5 बॉलमध्ये केवळ 5 धावा आल्या होत्या आणि या चौकार आणि धावसंख्या धावपलकावरती 17 धावा आपण बघतोय आणि अजूनही विजयासाठी इथे 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रेट 9.5 आहे. तर 3 विकेट जर प्राप्त केले या ठिकाणी तर 500 रुपये. जितू यांच्याकडनं संघ सहकारी आहेत, सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांनी हे बक्षीस जाहीर केलेले आहे. मैदानावरती आपण बघताय चेसिंग करत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ मामनोली सादिकचा संघ आहे. गाडी उजव्या बाजूला गाडी कोणाची आहे ती पार्क केलेली आहे. तर मान्यवरांचं आगमन झालंय. बाजी सरोले यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. बॉडी बिल्डर दिसत आहेत मला. जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. उजव्या बाजूला जी गाडी कोणाची पार्क आहे थोडीशी तिथून रिमूव्ह करा कारण सूर्याची किरणं काचेवरती पडतात. ती परावरती ठेवतात, डोळ्यावरती येतात आणि त्यामुळे ती गाडी तिथून आपण रिमूव्ह करायची. तर उजव्या बाजूला गाडी आहे बघा.
तर मॅच थांबली आहे आणि मला वाटतं मान्यवरांचीच गाडी आहे, बाजी सरुले यांचीच गाडी आहे. त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय. लियाकत मुंडे यांच्या शुभ हस्ते काढतायत. आत्ताच मान्यवर बाजी सरुले यांचं आगमन झालं आणि त्यांची गाडी त्यांनी जी पार्क केली आहे त्या काचेवरती सूर्यप्रकाश पडतोय, किरणं पडतायत आणि ती पारावरती येऊन डोळ्यावरती येत आहेत. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट होत नाही. बऱ्याचदा आपण त्या दिशेने बघितलं तर डोकंही दुखायला सुरू होतं, चक्करही येते. त्यामुळे सूर्याची किरणं किती तेजस्वी असतात बघा. सूर्याच्या किरणांकडे जर तुम्ही सकाळी बघाल तर बघू शकता, संध्याकाळी अस्ताला जाताना बघू शकाल, पण सूर्य जेव्हा वर येतो डोक्यावरती त्यानंतर सूर्याच्या किरणाकडे सूर्याकडे बघताना तुमच्या डोळ्यावरती अंधार येईल. चला मॅच सुरू होते. 12 चेंडू विजयासाठी हव्यात. एकूण धावा या ठिकाणी आपण बघितलं तर 19. फुलटॉस पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, येतो षटकार. षटकाराने धाव संख्येला मिळतो आकार. इक्वेशन सोपं होईल. आता 13 करायचे आहेत आणि 13 करण्यासाठी 11 चेंडू शिल्लक आहेत. आणि महेशचा आज वाढदिवस आहे अशी माहिती मिळते. सगळ्यात खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. महेशला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आरोग्यदायी आयुष्य प्रदान करो. आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आपल्याला आयुष्यात जे जे हवंय ते सारं काही मिळू दे हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा महेशला. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून अंगलट आला असता. आणि अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी वाढदिवसाच्या दिवशी शतकं केलेली आहेत. पीटर सेडलने तर हॅट्रिक घेतली होती वाढदिवसाच्या दिवशी. विनोद कांबळे यांनी शतक करण्याचा रेकॉर्ड आहे, लाराच्या नावावरती आहे. तर बर्थडेच्या दिवशी चांगली कामगिरी करतायत. पण सध्या संघ चांगल्या स्थितीमध्ये 24 धावा आपण बघतोय. विजयासाठी अजूनही 12ची गरज. ओ सुंदर फटका ऑन दी अप खेळतायत. पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय. फिल्डर धावतायत. चेंडू गेलाय का? आणि हो, गेला सीमारेषे बाहेर. चौकार. गरज आहे विजयासाठी. केवळ 8, 9 चेंडू. मॅच झुकलेली एका बाजूला. यानंतर नालेंबी वर्सेस मांजरले बी. चेंडू अलंग द ग्राउंड गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. केवळ एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण झाली ती म्हणजे 29. 7 धावांची गरज आहे आता 8 चेंडूमध्ये. एकही विकेट प्राप्त झाला नाही. मॉसला विकेटची गरज होती. सुरुवातीला 2-3 धक्के लवकर दिले असते तर या मॅचमध्ये थोडासा दबाव निर्माण करता आला असता आई गावदेवी मामनोली या संघाविरुद्ध. ओ वेगवान चेंडू. डॉट बॉल. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज आपण बघितलं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 डॉट होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 डॉट होते, या ओव्हरमध्ये 1 डॉट आहे. पण धावांची गती थोडीशी आपण बघितलं ती थांबवता आली नाही. कारण 2 ओव्हरमध्ये 17 होत्या आणि विकेट आल्या नाही. त्याच कारणास्तव हे दोन्ही ओपनर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे. फुलटॉस टॉप एज झेलची शक्यता. विकेट प्राप्त होते. फलंदाज त्या ठिकाणी बाद होते. पहिल्या विकेटचं पतन.
चला फिल्डिंग लगेच लावा. इक्वेशन 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी या ठिकाणी हव्यात धावा 7. कंपल्सरी चेसिंग नियम आहे या संघटनेचा. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना अध्यक्ष निलेश शेलार उर्फ भाऊस, उपाध्यक्ष आपण खांबाचे योगेश बनकरी, त्याचबरोबर दुसरे उपाध्यक्ष आपले मांजर्लीचे सुभाष गायकर ज्यांनी या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हा संघ जर आज क्वालिफाय झाला तर रात्री त्यांना डिनरसाठी इन्व्हाइट केले, स्नेहभोजन असणार आहे. तर बघूया आणखीन 2 मॅचेस त्यांना जिंकावे लागतील तरच ते टॉप 4 मध्ये क्वालिफाय होतील. तर बॉलिंग मार्कवर नारायण. पहिल्या मॅच मध्ये आपण नारायणला जबरदस्त परफॉर्मन्स देताना बघितला. 37 धावा त्याने केल्या होत्या रोहन संघाविरुद्ध, 1 विकेटही प्राप्त केला होता. पण या मॅच मध्ये नारायणची बॅट तशी तळपली नाही, केवळ 7 धावा त्याने केल्या, पण विजयने 15 धावा केल्या होत्या. फुलटॉस पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्कोर इक्वल झालेला आहे, केवळ एका धावेची गरज 5 बॉलमध्ये. फिल्डिंग क्लोज करतायत